तर सत्ताधाऱ्यांना किंमत मोजावी लागेल. गॅस दरवाढीचा भडका. शरद पवारांचा थेट इशारा. मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर गॅस दरवाढ होण्याची शक्यता होती. ही कसरही आज भरून काढण्यात आली. गॅस सिलेंडर थेट 29 रुपयांनी महागला आहे. इंधन दरवाढीने महागाईचा भस्मासूर सर्वसामान्यांच्या मानगुटीवर बसला आहे. जनता या दरवाढीने हैराण आणि बेजार झालेली आहे. विरोधक या दरवाढी विरोधात आंदोलन करत आहेत, तर सामान्य माणसाला संसाराचा गाडा कसा ओढावा याची चिंता लागलेली आहे. आणि त्याचवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या दरवाढीवरून सरकारला मोठा इशारा दिलेला आहे. शरद पवार हे आज बारामती दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. काल पावसामुळे या भागात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, त्याचा पाहणी दौरा होणार असल्याचं समजत आहे. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. LPG सिलेंडर महागल्याप्रकरणी त्यांनी प्रतिक्रिया दिली. हे असंच चालणार. हे दर वाढवत असताना वाढवतच गेले. या सर्व गोष्टीचा परिणाम आज सामान्य माणसाच्या प्रपंचावर आहे. पंतप्रधानांनी सुरुवातीला सांगितलं की आम्ही महागाई नियंत्रित करतोय. नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्याने हा धक्का द्यायचा हे त्यांचं सूत्र आहे आणि त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळेला कळेल असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे. केली नंतर वाढत आज कुठं आलेलं. या सगळ्या गोष्टीचा फायदा आज सामान्य माणसाच्या प्रपंचावर आहे. प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीला सांगितलं की आम्ही महागाई नियंत्रित ठेवतोय, पण नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्याने हा धक्का द्यायचा हे त्याचं सूत्र आहे आणि त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी कळेल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.